आलेले एक आक्रमक खेळाडू आकाश काळे पहिल्या सामन्यात जरी लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नसेल तरी फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं आणि आपला क्लास नक्कीच या सामन्यात दाखवण्याची इच्छा असेल ती दोन्ही फलंदाजांशी आणि त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात सज्ज असतील ते अजय 11 संघाचे अजय 11 संघाचे राईट आर्म गोलंदाज अण्णा नोन फॉर इज राईट आर्म पेस बॉलिंग बॉलर फ्रॉम पसरणी त्यांचा सामना करतील आकाश काळे गुडलँड डिलिव्हरी ऑन स्टम्प्स निर्धाव स्वरूपाचा असा चेंडू सुंदर अशी सुरुवात अण्णा यांची पाहायला मिळते या सामन्यामध्ये नक्कीच संपूर्ण तालुक्यामध्ये नावारूपास आलेला असा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांना कलाटणी देण्यात यश मिळवलंय सुंदर सातडला चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये गॅप मध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठत असताना आणि नक्कीच एक खणखणीत चौकार सुंदर अशी प्लेसमेंट नजाकत दाखवली होती आकाश काळे यांनी 4 धावा चेंडू सीमारेषे पार अप्रतिम चौकार आकाश काळे यांच्या बॅटमधून ताकदीबरोबरच नजाकत देखील क्रिकेट या खेळामध्ये तितकीच महत्त्वाची असते याचं उत्तम असं उदाहरण आपण विराट कोहली यांच्या बॅटमधून पाहतो आणि त्याचबरोबर नजाकत के साथ ताकतवाबी इस्तेमाल उत्तुंग असा षटकार सीमारेषे पार आपल्याला पाहायला मिळतोय आकाश काळे यांच्या बॅटमधून नक्कीच अभि जर पाहिलं लेग साइडला जो खेळाडू दिसतो तो अष्टपैलू खेळाडू पसरणे गावचा आयकॉन कॅटेगरीचा खेळाडू जरी सर्वात नसला मात्र गोलंदाजीला नक्कीच त्याच्या धार आहे नक्कीच उत्तुंग असा फटका पुन्हा एकदा कव्हरेजच्या दिशेने पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठत असताना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत असताना आकाश काळे पुन्हा एकदा एक सुंदर असा फटका 4 धावांच्या स्वरूपात चेंडू सीमारेषे पार खणखणीत चौकार याच तडाखेबाज फलंदाजीची अपेक्षा पहिल्या सामन्यात देखील होती परंतु दुर्दैवाने ती खेळी करण्यात सक्षम ठरले नाहीत परंतु या सामन्यात मात्र ती चूक नक्कीच करणार नाही हे आतापर्यंतच्या खेळीमध्ये दर्शवलंय आकाश यांनी पुन्हा एकदा एक प्लेसमेंट सुंदर अशी एकेरी धावेसाठी कव्हर रिजनच्या दिशेने षटकार चौकारांच्या आतिषबाजी सोबतच एकेरी दुहेरी धावांवर देखील आकाश यांचा भर ताकद के साथ नजाकत का इस्तेमाल खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुंदर असा समन्वय अण्णा यांचा पुढील चेंडू तेजस यांचा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न परंतु लेग बायच्या स्वरूपात थर्ड मॅन रिजन मध्ये एक धाव मात्र पूर्ण करतील पहिलं षटक समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल ती एक बिनबाद 16 नक्कीच एक आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या षटकात आकाश यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटलंय आणि आता दुसऱ्या षटकात स्ट्राईकवर असतील ते अनवडी गावचे धडाकेबाज फलंदाज तेजस शिंदे आणि गोलंदाज आहेत सिद्धेश विरकर मालतपूर गावचा एक नावाजलेला हा गोलंदाज नक्कीच ही लढत रोमहर्षक ठरेल पुन्हा एकदा गुडलँड डिलिव्हरी उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एकेरी धावावरच लेग बायच्या स्वरूपात समाधान मानावं लागतंय ते तेजस शिंदे यांना आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज असतील ते
आकाश काळे पाहूयात पहिल्या षटकातील पुनरावृत्ती या षटकात करतात का. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे. या षटकाचा पुरेपूर फायदा उठवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु हा झेल सुटलेला आहे आणि हा झेल नक्कीच महागात पडू शकतो. क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला नक्कीच महत्वाची ठरते. गोलंदाजाने कितीही मेहनत केली, कितीही सुरेख गोलंदाजी केली, तरी जर क्षेत्ररक्षकाची साथ त्याला नसेल तर मात्र त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. तेजसांचा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न शॉर्ट रिजन मध्ये. पुन्हा एकदा हा झेल सुटलेला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच खेळाडू दबावामध्ये, परंतु हा दबाव झुगारून क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आणि एक चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच तेजस्वी ठरलेत. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान मिळाले. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवण्याची नक्कीच सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा हवेमध्ये उत्तुंग उडाला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आणि हा मागील 3 चेंडूमध्ये तिसरा झेल सुटताना आपण पाहतोय. नक्की क्षेत्ररक्षक कौतुकास्पद नाहीये. गोलंदाज मात्र हताश निराश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश काळे यांना या चेंडूवर 2 धावा मात्र मिळाल्यात आणि नक्कीच आता पुरेपूर वापर करायला हवा फलंदाजांनी. आतापर्यंत 2 जीवदान मिळाले त्या आकाश यांना. पुढील चेंडू सिद्धेश विरकर यांचा. आकाशांचा पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आणि गॅप मध्ये हा सुंदर असा विकेट कपच्या डोक्यावरून खणखणीत चौकार. चेंडू सीमारेषे पार. सुंदर गोलंदाजी करतोय सिद्धेश विरकर. पश्चिम भागचा खेळाडू जर पाहायला गेलं तर एका बाजूला फलंदाजीमध्ये दोन्ही फलंदाजांना जीवन मिळताना पाहिलंय. बॅकवर्ड रिजनला मैदानाला गुदगुल्या करत चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. यामधील 4 धावा धावसंख्येला कलाटणे. स्वयंसेवक मात्र चेंडू लवकर द्यायचा आहे. स्वयंसेवक मागे असणारे खेळाडू जरा कृपया चेंडू द्यायचा आहे. क्षेत्ररक्षण संघामध्ये जर पाहायला गेलं तर एका बाजूला असेल तो अनुज असेल, अण्णा असेल, मनोज असेल किंवा किरण असेल, विशाल चोरगे असेल, सिद्धेश विरकर असेल, उत्कृष्ट स्टारकास्ट खेळाडूंचा भरणा आपल्याला क्षेत्ररक्षण संघामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. सिद्धेश विरकर सुंदर गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरीवर घेऊन सज्ज झाला तो सिद्धेश. पश्चिम भागचा मालतपूर गावचा हा खेळाडू आज आपल्याला नमोचषक स्पर्धेत खेळताना दिसतोय. इथं मात्र रिव्हर्स फटका बॅकवर्ड रिजनला चेंडू पुन्हा एकदा मैदानाला गुदगुल्या करत जातोय. स्वयंसेवक चेंडू. कॅमेरामॅन विनंती असेल, स्कोर कार्ड अपडेट होत नाहीये, कृपया सहकार्य करायचंय. हो, जरा स्कोर कार्ड जरा अपडेट होतोय, सहकार्य करा. थोडासा टेक्निकल एररमुळे स्कोर कार्ड अपडेट झालेलं नाहीये. 2च मिनिटात धावसंख्या सांगितलं जाईल. येणारा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन झालेलं पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 बिनबाद 29. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये बॅकफुटर राहिल्यानंतर आक्रमक अशी सुरुवात या सामन्यात नक्कीच दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला भेटले. एकेरी दुहेरी धावांबरोबरच षटकार चौकारांची अप्रतिम अशी आतिषबाजी आणि त्याला पसरणी गावचा हा उंचपुरा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून मनोजला ओळखलं जातं.
स्ट्राईकला असेल आनवडी एक्सप्रेस वाई तालुक्याचा आयकॉन तेजस. चला सामना चालू करायचा आहे. कृपया पंचांना विनंती असेल. तेजस शिंदे हा खेळाडू देखील आपल्या अप्रतिम फटकेबाजीसाठी ओळखला जातो. सुंदर असा हा फटका अलॉंग दी ग्राउंड लॉंग ऑन रिजनच्या दिशेने एकेरी धावेसाठी. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज असतील ते आकाश काळे. नक्कीच सूझबूझभरी फलंदाजी म्हणावी लागेल ती तेजस यांच्याकडून. आकाश काळे फॉर्ममध्ये आहेत तर त्यांना स्ट्राईक देऊन शक्य तितके जास्त चेंडू त्यांना कसे खेळवता येईल यावर कर्णधाराचा नक्कीच भर आहे. पुन्हा एकदा पॉइंट रिजनच्या दिशेने गॅपमध्ये सुंदरसा फटका स्क्वेअर कट 4 धावा. खणखणीत चौकार चेंडू सीमारेषे पार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 34. खूपच अप्रतिम असं फलंदाजीचं प्रदर्शन. आता डाउनलोड केली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 34. पुन्हा एकदा आकाश काळे सज्ज. नक्कीच गोलंदाजावर दबाव असेल. मनोज यांचा सामना करतील आकाश. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळी मात्र प्रयत्न फसला. यू मिस आय हिट अशा स्वरूपाचा हा चेंडू असतोय. मागच्या षटकात मात्र यशस्वीपणे रिव्हर्स स्कूप मारून चौकार मिळवला होता परंतु यावेळी मात्र अपयश आलेलं आहे ते आकाश काळे यांना. परंतु प्रयत्न मात्र सोडणार नाहीत. सुंदर असा स्लो रन डिलिव्हरी आउटसाइड ऑफ. फलंदाजांना काही चेंडू समजला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. पुन्हा एकदा रोज स्कूप. यावेळी मात्र प्रयत्न नक्कीच यशस्वी झालेला आहे आणि थर्ड मॅन रिजन मध्ये पुन्हा एकदा एक सुंदरसा चौकार. याच प्रकारची फलंदाजी आतापर्यंत आपण पाहत आलोय. भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज T20 क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं सूर्यकुमार यादव आणि त्याच्या नावालाच साजेशी खेळी इथं आकाश काळे यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 38. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू अलॉंग दी ग्राउंड थर्ड मॅन रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु तितकंच सुरक्षित रक्षण बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 38. नक्कीच कौतुकास्पद अशी कामगिरी आतापर्यंत या सामन्यामध्ये पाहायला मिळते ती दोन्ही फलंदाजाकडून. यामध्ये नक्कीच मोलाचा वाटा आहे तो आकाश काळे या फलंदाजाचा. महाबळेश्वर तालुक्यातील एक दुर्गम गाव अहिर या अहिर गावातून नावारूपास आलेला हा आक्रमक फलंदाज हा आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व राज्य पातळीवर नक्कीच केलेला आहे असा हा फलंदाज. आणि त्यांची सुरेख साथ देतोय तो आनवडी गावचा एक धडाकेबाज फलंदाज आनवडी एक्सप्रेस तेजस शिंदे. अपडेट नाही आलं इथं. अपडेट नाही आलेलं तर बघ ना तुझं ये इकडे. तुमचाच मोबाईल द्यावा जरा माझा स्विच ऑफ आहे. आपल्या संघासाठी 4थं तर वैयक्तिक गोलंदाज उत्तुंग फटका बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र अखेर झेल टिपण्यात क्षेत्ररक्षक यशस्वी आणि याच तऱ्हेने पहिला झटका बसलेला आहे तो भुईंज वॉरियर्स संघाला. किरण यांनी शॉर्टपिट डिलिव्हरीवर बॅकवर्ड रिजन मध्ये बाद केलेला आहे ते तेजस शिंदे यांना. आणि आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज आहेत पुढील फलंदाज अमित वरे महाराष्ट्र पोलीस अर्थात बॉन्ड. धावसंख्या आहे एक गडी बाद 38. किरण यांचं
सुंदर अशी सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आतापर्यंत लो स्कोरिंग थ्रिलर आपल्याला पाहायला भेटलेत आणि त्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर अजय मांढरे 11 संघाला नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी माफक धावसंख्येमध्ये बुईन्स वॉरियर्स संघाला रोखणं हे आवश्यक आहे. किरण्यांचा सामना करतील बॉन्ड. अजून एक आपल्या वाई तालुक्यातील कुसगाव गावातील एक नावाजलेले खेळाडू. थर्ड मॅन रिजनच्या दिशेने गॅप मध्ये तटलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा चौकार. अप्रतिम प्लेसमेंट. ताकत के साथ नजाकत का इस्तेमाल. खनखनीत चौकार सीमारेषे पार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती एक गडी बाद 42. अमित वरे किसनवीर कॉलेज कडून लेदर बॉल क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून खेळणारा हा खेळाडू आज महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतायत. त्याचबरोबर क्रिकेटचं पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन रिजनच्या दिशेने प्लेसमेंट केलेले आहे एका धावेसाठी. एक धाव घेण्यात मात्र यशस्वी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज आकाश काळे. तर आपण पुन्हा एकदा वळूयात अमित वरेंकडे. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले आपल्या तालुक्याचं नाव नक्कीच रोशन करणारे असे हे खेळाडू अमित वरे यांनी पोलीसमध्ये कार्यरत असताना देखील आपलं क्रिकेटचं वेळ मात्र कमी होऊ दिलं नाही. क्रिकेटप्रती समर्पण मात्र 100% असलेला असा हा खेळाडू. पुन्हा एकदा उत्तुंग फटका अक्का कॉर्नर रिजन मध्ये गगनचुंबी षटकार सीमारेषे पार. आकाश काळे यांच्या बॅट मधून आज आतिषबाजी पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती एक गडी बाद 49. नक्कीच पहिल्या सामन्यात आपल्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही याची खंत आकाश काळे यांना असेल आणि त्याची पुरेपूर भरपाई करण्याचा इथं प्रयत्न असेल तो आकाश यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी मिड विकेट रिजनच्या दिशेने गगनचुंबी षटकार. जोरदार प्रहार. अप्रतिम असं फटकेबाजीचं प्रदर्शन आकाश काळे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच त्यांच्या संघाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना आकाश काळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण मात्र आता दबावत असतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती एक गडी बाद 55 आणि एक गडी बाद 55 धावसंख्या. गुडलँड डिलिव्हरी. पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आकाश काळे यांच्या बॅटमधून. अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी. बुईन्स वॉरियर्स संघाचे संघ व्यवस्थापक सन्माननीय श्री पैलवान गणेश भाऊ शिंदे यांच्याकडून आकाश काळे यांना 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारल्याबद्दल 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. तरी आकाश काळे यांचं हार्दिक अभिनंदन. धाव संख्या जाऊन पोहोचली 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 61 आणि आता सामना करतील सिद्धेश विरकर यांनी. या षटकात जर विकेट घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक नामदेव सनस यांच्याकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान या चेंडूवर एक धाव स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज असतील ते आकाश काळे. किती पुन्हा एकदा हा
बॅकवर्ड बाउंड्रीजन मध्ये खणखणीत चौकार आणि आपणा सर्वांना सांगायला आनंद होतोय की या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण या स्पर्धेतील अर्धशतक या सामन्यात आपण पाहतोय. आकाश काळे यांचं टाळ्यांच्या गजरात हार्दिक अभिनंदन करूयात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 66. काळे सुंदर असं कमबॅक सिद्धेश्वरकर यांच्याकडून नक्कीच मानावं लागेल. निर्धाव स्वरूपाचा असा हा चेंडू. आकाश काळे यांची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्या संघाला एक हाती एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच त्यांनी कार्य आतापर्यंत पार पाडलंय. अजूनही शेवटचं षटक प्रगतीपथामध्ये. या षटकामध्ये येणारे चेंडू नक्कीच या सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतील. ब्लॉक होल यार्कर टाकण्याचा प्रयत्न. तितक्या सुंदरीने तटवलेला हा चेंडू. तितकंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत आकाश काळे यांनी. षटकार चौकारांच्या आतिषबाजी सोबतच एकेरी दुहेरी धावांचा देखील योग्य असा समन्वय या खेळाडूंना साधलाय. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 68. आतापर्यंतची या 3 सामन्यांमधील ही नक्कीच सर्वोच्च धावसंख्या म्हणावी लागेल. आतापर्यंत 2 लो स्कोरिंग सामन्यानंतर हा एक हाय स्कोरिंग थ्रिलर नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळतोय. गुडलँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आकाश यांना चकवण्यात सिद्धेश्वरकर यशस्वी. सिद्धेश्वरकर यांना नामदेव सनस यांच्याकडून अजूनही संधी आहे. ती आकाश काळे यांची विकेट घेतल्यानंतर 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय नामदेव सनस यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. पाहूयात कितपत यशस्वी ठरतायत सिद्धेश. सुंदर असा ब्लॉकवरला चेंडू परंतु तितक्याच सुंदरतेने तटवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 70. अप्रतिम असं फलंदाजीचं प्रदर्शन आकाश काळे यांचं. नक्कीच आपल्या संघाला एक हाती एका सन्मानजनक धाव संख्येवर पोहोचवलंय. पुन्हा एकदा आकाश काळे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पाहायला भेटलं होतं भुईंज वॉरियर्स संघाकडून आणि त्याचीच पुनरावृत्तीची अपेक्षा असेल कर्णधाराला आपल्या गोलंदाजांकडून. तब्बल 14 धावा प्रति ओव्हर या रन रेटनी 71 धावांचं आव्हान सर करायचंय. ते अजय ट्रेडिंग कंपनी 11 अर्थात अजय मांढरे 11 संघाला. संघाच्या धावा 70 आणि त्यापैकी वैयक्तिक 60 धावा एक हाती आकाश काळे यांनी बनवलेले आहेत. नक्कीच आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील एक चांगल्या सांघिक कामगिरीचं प्रदर्शन यांचं आयोजकांच्या वतीनं आपल्या या मंचावरती सहर्ष स्वागत. आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत पसरणी गावचे एक नावाजलेले अष्टपैलू
अण्णा आणि त्यांची सोबत करतील विशाल चोरगे. दोन्ही संघाने आपापला 12वा खेळाडू कॉम्बॉक्स जवळ पाठवायचा आहे, अन्यथा दोन्ही संघांना पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघांनी आपापला 12वा खेळाडू इथं पाठवायचा आहे. अण्णा यांची सोबत करतील ते विशाल चोरगे. तालुक्यातील आणखी एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू पहिलं षटक घेऊन येत आहेत सचिन मोहिते. गुडलँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ अराउंड फोर्थ स्टंप. सुंदर अशी सुरुवात सचिन मोहिते यांची. नक्कीच कसलेली गोलंदाजी पहिल्या सामन्यात देखील सचिन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने या इनिंगची सुरुवात होत आहे. 71 धावांचा डोंगर सर करायचा आहे तो अजय मांढरे 11ला. आव्हान नक्कीच मोठं असलं तरी अशक्य नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी अराउंड ऑफ स्टंप. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सचिन मोहिते यांची. कसलेला असा हा गोलंदाज विहाळी गावचा. याने आपल्या या गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत अनेक सामन्यांना कलाटणी दिली. त्याचबरोबर समोर देखील एक तितकाच दिग्गज फलंदाज पसरणी गावचा अण्णा. तितकीच नावलौकिकाला साजेशी कामगिरीची अपेक्षा असेल ती अण्णा यांच्याकडून. पुढील होणारा सामना गणेश अॅग्रो 11 वर्सेस काळभैरवनाथ 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचावरती उपस्थित राहायचंय. दरम्यान सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते ती सचिन मोहिते यांच्याकडून. नक्कीच या धावसंख्येनंतर मोराल वाढलेलं असेल ते मोहीन संघाचं. शॉर्ट दरम्यान रिजन मध्ये प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु तितकंच सुरक्षित रक्षण अक्षय यांचं. एका धावेवरच समाधान मानावं लागते अण्णा यांना. आणि आता स्ट्राईकवर दाखल होतील ते आणखी एक धडाकेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू विशाल चोरगे, ज्यांनी आपल्या बॅटच्या जोरावर तालुक्यातील अनेक सामन्यांमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली. असे विशाल चोरगे सचिन मोहिते यांचा सामना करण्यासाठी सज्ज. दोन्ही संघनायकांनी टॉस साठी हजर राहावे लवकर. काळभैरवनाथ 11 बॅकवर्ड रिजन मध्ये तटवलेला हा चेंडू 2 धावांसाठी. विशाल चोरगे यांच्या बॅटमधून विशाल पिसाळ मैदानामध्ये दाखल. आणि हा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. डेफिनेटली इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 8. खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा मोबदला एका धावेच्या स्वरूपात नक्कीच चुकवावा लागतोय तो सचिन यांना. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिजन मध्ये, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अप्रतिम अशी गोलंदाजी. एक चौकार वगळला तर या षटकामध्ये केवळ 8 धावा आलेल्या आहेत. आणि आता आपण टॉस साठी सज्ज आहोत. गणेश अॅग्रो 11 वर्सेस काळभैरवनाथ 11. बावधन अर्थात सुशांत शिंदे वर्सेस विशाल पिसाळ. पुढील होणारा सामना टॉस होतोय युवराज शिंदे यांच्या हस्ते. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो काळभैरवनाथ 11 यांच्या बाजूने. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आणि गणेश अॅग्रो 11 यांनी सज्ज राहायचंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 8. आणि आता समीकरण असेल ते 24 चेंडू 63 धावा. रिक्वायर रन रेट मात्र चेंडू गणिक षटका गणिक वाढत जाईल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन येत आहेत. सुंदर सातोला चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये अण्णा यांच्याकडून एकेरी धावेसाठी अलॉंग दी ग्राउंड. 12वा खेळाडू कृपया कॉम्बॉक्स जवळ यायचं इथं.
थोडासा टेक्निकल एररमुळे स्कोर कार्ड अपडेट होत नाहीये. दुसरा षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत ऋतिक. शिरवळ गावचा हा खेळाडू त्याचा सामना करेल विशाल चोरगे. नक्कीच आक्रमक फलंदाजीची आवश्यकता या सामन्याच्या दृष्टिकोनातून. आणि हा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर शॉर्ट पिच डिलिव्हरी वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 10. एकेरी दुहेरी धावांबरोबरच षटकार चौकारांच्या आतिषबाजीची नक्कीच आवश्यकता आहे ती अजय मांढरे 11 संघाला. आव्हान मोठं आहे त्यासाठी फटकेबाजी देखील मोठीच गरजेची आहे. आणि नक्कीच उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, परंतु नैसर्गिक अडथळा या कारणास्तव क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा. 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यशस्वी विशाल चोरगे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होऊन पोचली ती बिनबाद 12. वाईड स्वरूपाच्या चेंडूनंतर पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच डिलिव्हरी ऋतिक यांची. त्यावर एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या दिशेने नक्कीच उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु 2च धावांवर समाधान मानतायत विशाल. पुन्हा एकदा कव्हर रिजनच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गुडलँड डिलिव्हरी अराउंड ऑफ स्टंप ऋतिक यांच्याकडून. शिरवळ गावातील हा अजून एक नावाजलेला असा हा खेळाडू ज्याची ख्याती संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. विशाल चोरगे यांना मात्र नक्कीच आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करून हा सामना पालटावा लागेल. उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तणात नाही. नो मॅन्स लँड मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच बाळू यांचा, परंतु तितकाच चांगला बॅकअप आकाश यांच्याकडून. 2 धावांवरच समाधान मानावं लागतंय ते विशाल चोरगे यांना. एकेरी दुहेरी धावांनी नक्कीच हा धावांचा डोंगर सर होणार नाहीये. षटकार चौकारांची आतिषबाजी देखील तितकीच महत्वाची ठरणार आहे, कारण पहिल्या 2 सामन्यांना अगदी विरुद्ध असा हा हाय स्कोरिंग थ्रिलर आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव स्वरूपाचा चेंडू बॅकवर्ड रिजनच्या दिशेने. सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न विशाल यांचा, परंतु गोलंदाज देखील तितकाच चतुर. धावसंख्या स्थिर आहे ती बिनबाद 14. त्या क्षणी मैदानामध्ये मात्र दाखल होते आपल्या भारतीय संघाचा एक पाठीचा कणा म्हणावा लागेल असे विराट कोहली. त्यांनी आपलीच काहीशी कामगिरी अण्णा आणि विशाल यांना मात्र इथं करावी लागेल. तितकंच तगडं आव्हान असेल सचिन यांचं. डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑन रिजनच्या दिशेने, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागतंय अण्णा यांना. धावसंख्या जाऊन पोचतीये ती 19 आणि आता समीकरण असेल 17 चेंडू 52 धावा. नक्कीच आव्हान अवघड आहे, परंतु ते पेलण्याची ताकद हे दोन्ही फलंदाज ठेवतात. समोर गोलंदाज देखील तितकाच कसलेला आहे. इतक्या सहजासहजी फटकेबाजी मात्र करून देणार नाही याचा प्रत्यय आपण पहिल्या षटकात पाहिलेलाच आहे. विशाल चोरगे यांचा पाहूयात काय प्रयत्न असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फटकेबाजी करण्याचा विशाल चोरगे यांचा प्रयत्न नक्कीच आहे, परंतु त्यांना यश मात्र तितकंसं मिळत नाहीये. समीकरण मात्र अवघड होत चाललंय. धावसंख्येची गरज आहे ती 16 चेंडूंमध्ये 52 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने तटलेला हा चेंडू गॅप मध्ये सुंदर असा हा खणखणीत चौकार सीमारेषे पार डाऊन द ग्राउंड. मैदानाला गुदगुल्या करत जात असलेला हा चेंडू विशाल चोरगे यांच्या बॅटमधून, परंतु आणि धावसंख्या जाऊन पोचली आहे ती बिनबाद 23. बिल्ला अजूनही 48 धावांची मात्र आवश्यकता असेल ती अजय मांढरे 11 संघाला. चौकार आपल्याला आतापर्यंत नक्कीच पाहायला भेटलेत विशाल चोरगे यांच्या बॅटमधून, परंतु आता इथून पुढे जर सामना जिंकायचा असेल तर मात्र आतिषबाजीची आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू कव्हर रिजनमध्ये, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. क्षेत्ररक्षक तैनात, सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता स्ट्राईकवर असतील ते अण्णा यांच्या खांद्यावर धुरा असेल ते आक्रमक फलंदाजी करून आपल्या संघाला विजयशीरच्या दिशेने वाटचाल करून देण्याची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती बिनबाद 24. एकाही गडी जरी बाद करण्यात यश मिळालं नसलं तरी पण कसलेली गोलंदाजी केली आहे ती आतापर्यंत भुईंजवारी संघाने. पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि अण्णा बाद झालेले आहेत. स्क्वेअर कट मारण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावलेला आहे आणि हा पहिला झटका मात्र बसलेला आहे तो अजय मांढरे 11 संघाला. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं अगदी अमोल कदम यांनी मारलेले ती 3 षटकार वगळता नक्कीच कसलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती भुईंज वॉरियर्स संघाकडून. त्यांनी दाखवून दिलं होतं त्या सामन्यामध्ये देखील की आमची गोलंदाजी देखील तितकीच मजबूत आहे. अगदी माफक धावांचं आव्हान जरी असलं तरी ते रोखण्याची देखील आमच्या गोलंदाजीमध्ये क्षमता आहे. या सामन्यात मात्र नक्कीच त्यांनी आपला खेळ उंचावलाय, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 24. अजूनही 47 धावांची आवश्यकता. नक्कीच एक मोठं आव्हान आहे ते अजय मांढरे 11 संघासमोर. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत आपल्या संघासाठी. फलंदाजाचं नाव काय? नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत ते सचिन यांचा पुढील चेंडू पाहूयात या चेंडूवर काय पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच डिलिव्हरी अराउंड ऑफ स्टंप. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, अप्रतिम असा षटक आपल्याला पाहायला भेटलं. सचिन यांची सुरेख गोलंदाजी. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 24. 12 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता. आव्हान नक्कीच अवघड झालंय आणि या सामन्यामध्ये नक्कीच पकड मजबूत केली जाते ती भुईंज वॉरियर्स संघाकडून. आपल्या संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत ते सुमेध चव्हाण पांडेगावचा. अजून एक अष्टपैलू धुरंधर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर सुमेध चव्हाण. त्यांचा सामना करतील विशाल चोरगे. 12 चेंडूंमध्ये 48 धावांचं अशक्यप्राय असं आव्हान म्हणावं लागेल ते सर करायचंय अजय मांढरे 11 संघाला. काळभैरवनाथ 11 बावधन यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. गणेश अॅग्रो 11 संघ आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. या दरम्यान 4थं षटक प्रगतीपथावर. उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये झेल बाद झाले आहेत. अक्षय यांच्या हातामध्ये अलगद चेंडू विसावलेला आहे. विशाल चोरगे यांचा स्ट्रगल मात्र इथेच संपतोय. नक्कीच या सामन्यावर पकड प्रत्येक चेंडूगाने मजबूत होताना दिसते भुईंज वॉरियर्स संघाची. सचिन यांच्या 2 निर्णायक षटकांनंतर सुमेध यांनी देखील आपल्या पहिल्या चेंडूवर फ्लाइंग स्लिपमध्ये म्हणायला हरकत नाही शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये अक्षय यांच्या हातामध्ये एक सुंदर असा झेल विसावलाय. आणि आता आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी अजय मांढरे 11 संघाकडून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत ते मनोज पसरणी गावचे धाडकेबाज फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी अराउंड ऑफ स्टंप. निर्धाव स्वरूपाचा चेंडू स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजी नक्कीच कसलेली पाहायला मिळते आपल्याला. सिमेंट विकेटवर चेंडू
नक्कीच बॅटवर जलद गतीने येतो, परंतु जर गोलंदाज वेगवान असेल तर तितक्याच जलद गतीने चेंडू स्किट देखील होतो. पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, शॉर्टपिच डिलिव्हरी अराउंड ऑफ स्टंप, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. समीकरण अवघड होत चाललंय आणि या सामना नक्कीच एक औपचारिकता बाकी राहिली असं म्हणायला हरकत नाही. अजूनही धावसंख्या 24 धावांवर स्थिर आणि आता समीकरण आहे 9 चेंडू 47 धावा. टेक्निकली 9 चेंडूंमध्ये 8 षटकारांची आवश्यकता. अटीतटीच्या लढतीमध्ये मिळालेल्या पराभवानंतर हा सामना देखील नक्कीच डॉमिनेट केलाय तो भुईंज वॉरियर्स संघाने. सुरभिताई भोसले यांच्या मालकीचा हा संघ, ज्याचं व्यवस्थापन माननीय पैलवान श्री गणेश भाऊ शिंदे हे पाहतात, असा हा संघ तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांघिक कामगिरी नक्कीच या सामन्यात आपल्याला पाहायला भेटली. आकाश काळे यांच्या झंझावती खेळीनंतर गोलंदाजी देखील तितकीच सुरेख. स्लोअर वन अराउंड ऑफ स्टंप पुन्हा एकदा, परंतु अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. वाईड स्वरूपाचा चेंडू, धावसंख्येमध्ये भर होत आहे. एका धावेने धावसंख्या पोहोचतीये ती 25 वर. सामन्याच्या दृष्टीने मात्र काही फरक नाही. अजूनही 8 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता. सुमेध यांचा पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ फुल अँड डिलिव्हरी आणि हा झेल सुटलेला आहे. नक्कीच या रखरखत्या उन्हामध्ये हवेमध्ये उंच उडालेले चेंडू झेलणं सोपं नाहीये. हे हा जर झेल झाला असता तर या षटकात ही तिसरी सफलता सुमेध यांच्या नावावर झाली असती. सामन्यामध्ये नक्कीच औपचारिकता बाकी. उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु नक्कीच पुन्हा एकदा उशीर मात्र झालाय. परंतु रन रेटच्या हिशोबाने सिद्धेश विरकर यांना नामदेव सनस यांच्या वतीनं या सुरेख गोलंदाजीसाठी, त्याचबरोबर या आत्ताच्या उत्तुंग षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. त्यांनी सामना संपल्यानंतर आपल्या या पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती हजर राहायचंय. आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते बाळू मंजुळे. अजूनही 39 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडूमध्ये नक्कीच कोणता तरी चमत्कारच या सामन्यामध्ये पुनरागमन करून देऊ शकतो अजय मांढरे 11 संघाला. पहिला चेंडू बाळू मंजुळे यांचा शॉर्टपिच डिलिव्हरी, मिड ऑफ रिजन मध्ये उंच तटवण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पाच चेंडू 38 धावा. समीकरण अशक्यप्राय असं असलं तरी औपचारिकता मात्र या सामन्याची नक्कीच पूर्ण करायची. पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, टॉप एज एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण सिद्धेश विरकर यांच्या बॅटमधून. कुणाकडून? बाळू यांचा पुढील चेंडू पाहूयात. अजून एखादा उत्तुंग फटका पाहायला मिळतोय का? आणि नक्कीच एक गगनचुंबी षटकार सिद्धेश विरकर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतोय. हा खेळाडू जर थोड्या वेळापूर्वी थोडासा आधी मैदानात दाखल झाला असता तर नक्कीच या सामन्याचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. हे म्हणायला दुमत नाही. या 2 षटकारांसाठी तसेच सुरख गोलंदाजीसाठी सिद्धेश विरकर यांना नामदेव सनस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आलंय. या दरम्यान निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हार जीत तर होतच असते, परंतु क्रिकेट या खेळामध्ये जी लढत असते ती महत्त्वाची असते. लढत असताना जी जिद्द दाखवायची असते ती तितकीच महत्त्वाची असते. आणि या संघर्षालाच सर्व प्रेक्षकांकडून एक सलाम. काळभैरवनाथ 11 आपला निर्णय कळवायचा आहे.
कर्णधार सुशांत शिंदे लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. गणेश आग्रे 11 आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. यानंतर मी मंचावरती समालोचनासाठी आमंत्रित करतो सन्माननीय शशिकांत कोथळे सरांना. त्यांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं व माईकचा ताबा घ्यावा. या दरम्यान पुन्हा एकदा एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मनोज आहे ना? मनोज बाळू यांचं देखील एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. तेजस शिंदे यांचा हा संघ बुईंज वॉरियर्स यांचं नक्कीच एक जोरदार कमबॅक झालेला आहे या स्पर्धेमध्ये. या दरम्यान एक स्क्वेअर कट सुंदर असा फटका, परंतु तितकंच सुरक्षित रक्षण महाराष्ट्र पोलीस अमित वरे यांच्याकडून. आणि अशा तऱ्हेने हा सामना संपलेला आहे. बुईंज वॉरियर्स संघाने नक्कीच जोरदार पुनरागमन, एक धडाकेबाज पुनरागमन या सामन्यामध्ये केलंय. आकाश काळे सामनावीर पुरस्काराचे मानकरी नक्कीच या सामन्यामध्ये वैयक्तिक 60 धावा करून धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर हा सामना एक हाती मिळवून दिला आपल्या संघाला असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर त्यांना साथ लाभली ती सुरेख गोलंदाजीची. यानंतर